आम्ही पैशाकडे बघून मुलगी देणारी माणसं नाही हो, काय माणसांकडे बघून देणारे हो. पैशांची आम्हाला कमी नाही हो, बक्कळ कमवलंय आम्ही. आणि जे काही आहे आमचं ते सगळं आमच्या मुलीचं आहे बघा. जावई निर्व्यसनी आहे, कष्ट करणारा आहे, चांगल्या घरचा आहे, एवढंच आम्हाला पुरेसं आहे बघा. जावई बापूंना चालणार असेल तर एकदम मोठं घर घेऊन देऊ आम्ही त्यांना. हो शेवटी आमच्या मुलीचं सुख आहे की त्याच्यामध्ये. आमचं जे काही आहे शेतीवाडी, घरदार, पैसा अडका सगळं आमच्या मुलीचंच तर आहे. मला तर वाटतं आपण आत्ताच चांगलासा मुहूर्त ठरवून टाकूया आणि उडवून टाकूया वार लवकरात लवकर. हो 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 हो. आणि पंतही आहेतच की, काय हो? नाही, मला काय वाटतं की त्या दोघांचं काय ठरतंय ते आपण बघूया आणि मग ठरवू पुढचं काय ते. सॉरी, मला तसा बोलण्याचा अधिकार नाहीये. हो, नाही नाही, बोला. पण वयानं मोठी आहे, त्या अधिकारानं सांगावंसं वाटतं. लग्न कार्यात घाई करून चालणार नाही. थोडं सबुरीने आणि विचारांती काय तो निर्णय घ्यावा. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगा मुलगी एकमेकांना अनुरूप असायला हवे. कारण संसार त्यांना करायचा आहे शेवटी. अगदी लाख बोलत आई साहेब. मलाही तसंच वाटतंय. अहो, सविताने काय मगाशीच सांगितलंय, आई बाबा म्हणतील तसं. आणि आमचा पिंट्याही आमच्या शब्दाबाहेर नाही. हे दोघेही बुजरेच आहेत, जरा घडाघडा बोलतीलच असं काही नाही. सदाशिव साहेबांच्या घरात मुलगी पडणार असेल तर त्याच्यापेक्षा दुसरं मोठं भाग्य काय हो. हे बघा, आम्हाला हे स्थळ पसंत आहे. अहो, खरं सांगू का, आमचा पिंट्या आहे ना, तो जरा असा बुजराच आहे. आणि बघण्याचा वगैरे तसा हा त्याचा पहिलाच कार्यक्रम आहे ना. आणि मुलींशी वगैरे काही बोलणं नाहीच. चाळीतही कुणाशी बोलत नाही. त्याची मैत्रीण फक्त एकच, त्याची ताई. मला वाटतं आपण आता याच बैठकीत ठरवून टाकू पुढची बोलणी. आम्हाला मुलगी पसंत आहे. काय हो, तुम्हाला आहे ना पसंत? नाही नाही, मुलगी चांगलीच आहे. मग झालं तर. नाही, मला काय वाटतं आपण त्यांना खरंच थोडा वेळ देऊया ना. म्हणजे त्या दोघांना एकमेकांना समजून घेऊ दे, त्यांना एकमेकांशी बोलू दे ना. इतकी घाई कशाला करायची? श्रीरंग साहेब, आम्हाला त्याची काही एक गरज नाही हो. शेतावरून भाताची परीक्षा करणारी गावाकडची माणसं आम्ही. आम्हाला चांगलं घर मिळाल्याचे कारण बस. आता तुम्हाला जर मुलगी पसंत असेल तर ताई म्हणतायत तसं पंतांना विचारून मुहूर्त काढूनच उठू आपण. काय सदाशिव साहेब? अहो, मुलीत नापसंत करण्यासारखं आहे काय? आम्हाला मुलगी पसंत आहे. तुम्ही अगदी लग्नाची तारीख, तो जो काही मुहूर्त आहे ना, तोही काढा. ठीक आहे, पंतांशी पण बोलून घेऊया एकदा. हा पंत. हो 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 हो, स्थळ छान आहे, मुलगाही छान आहे, पसंत आहे आम्हाला. मग आता पुढचं कसं काय करायचं म्हणताय? मी जरा आलोच.
काही नाही, बीट आणि मटार एकत्र पाण्यात शिजत घालायचे आणि मग त्यात थोडासा हनी मस्टर्ड सॉस घालायचा. हनी मस्टर्ड सॉस तुला कसं माहित? मी ना नव्या नव्या पाककलाकृतींचे सगळे टीव्हीवरचे कार्यक्रम पाहते, त्यात हे सगळं समजतं. आणि आमच्या गावी ना मोठं स्टोर आहे, तिथे हे सगळं मिळतं. आणि मग त्यात हनी मस्टर्ड सॉस घालायचा आणि बदामाचे तुकडे घालायचे, पण जास्त बारीक नाही. अगदी एका बदामाचे 2 तुकडे केले तरी चालेल, पण उभे, म्हणजे कसं ते दिसायलाही छान दिसतं. किती छान. हे मी करून बघीन ना नक्की. वाह, गप्पा चालल्यात. जान्हवी, जरा ये ना. काय झालंय श्री? ये ना, एक मिनिट भर बोलायचं. अरे पण ये ना प्लीज. काय झालंय? सांगतो, ये ना. मी पण येतो. वेडायस का? ती काय इथे एकटीच थांबेल का पिंट्या? हे बघ, थांब इथे. पिंट्या, तू खरंच थांब इकडे. आम्ही आलोच. सविता, आम्ही आलोच. हा, हळू हळू श्री, हळू जरा हळू. काय? आय एम सॉरी. हे बरं ऐक ना, किती छान छान रेसिपीज सांगत होती ती. हे खूप गोड आहे रे, आणि ना तिला स्वयंपाकाची खूप आवड आहे. हा आता शिक्षणात नसतो प्रत्येक माणूस हुशार, पण आपल्या पिंट्याचं तरी कुठे एवढं शिक्षण झालंय. पण मला वाटतं ती खूप छान संसार करेल पिंट्याशी. तुला काय वाटतं? जान्हवी, प्लीज लिसन टू मी. नाही, मला तू आधी सांग, तुला कशी वाटली ती? त्यांना पिंट्या पसंत आहे. काय? खरंच? वाव, मस्त. हे पण मला पण ना ती पिंट्यासाठी अगदी अनुरूप वाटली रे. खूप छान आहे ना? जान्हवी, ते महत्वाचं नाहीये. ते आता कुठल्या तरी पंतांना फोन करून मुहूर्त ठरवतात. एवढ्या पुढे गेल्या गोष्टी? जान्हवी, ऐक ना. पण एका अर्थी बरं आहे. म्हणजे मी खरं सांगू का, आपल्या पिंट्याला ना अशीच मुलगी हवी, आणि मला पण ती खूप आवडली. अगदी छोटीशी आहे, लाघवी. छान संसार करेल आपल्या पिंट्याशी. जान्हवी, ऐक माझं. तू जाऊन हे सगळं थांबव. काय? हे सगळं थांबव. मी नाही थांबवू शकणार, कारण मी बाहेरच आहे. मी जावं ये, पण तू या घरची मुलगी आहेस. प्लीज जाऊन एक थांबव. मिनिट, म्हणजे काय? हे लग्न नाही होऊ शकत. जाऊन थांबव. का? मी तुला तुमचं इथे काय करताय तुम्ही? दोघं कुठे आहेत ते? ते बोलतायत. मी आणते त्यांना, तुम्ही आधी खाली जा, लवकर खाली जा बरं. जान्हवी, प्लीज ऐक माझं. तू चल. अरे पण तू जाऊन मला सांग, हे नाही होऊ शकत. असं का म्हणतोय? प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना. हे नाही होऊ शकत. नाही, एक मिनिट, मला मी कळत तुला नाहीये. सगळं सविस्तर नंतर सांगेन, पण आता जाऊन हे थांबव. असं कसं थांबवता येईल श्री? तू काय बोलतोयस? आणि मुळात ते बाबांचे मित्रही निघाले. हे श्री, तुला थांबवावं लागेल आता हे सगळं. श्री असं प्लीज 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 माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला सगळं सांगेन. प्लीज तू चल. तू जाऊ. असं कसं? या रे वा, या पटकन.
अरे तुम्ही अजून इथेच काय करताय? म्हटलं ना चला खाली. ये बाळा चल. ये. चल पिंट्या. श्री चल तू आधी आधी खाली चल. पाहुणे वाट बघत असतील. ये तू खाली चल. पटकन ये. ये लवकर. हो. आमच्या शेतावरून 10 किलो इंद्रायणी पाठवून देतो तुमच्याकडे. खाऊन तर बघा एकदा. हा. ए सविता, बोललीस का आमच्या रोहनशी? लाजतीये बघा कशी. दत्ता, मी काय म्हणतो की तू नंतर एकदा शांतपणे लेकीशी बोलून घे. अहो नंतर कशाला, आताच बोलतो की. आणि मी नेहमी तिच्याशी शांतपणेच बोलतो. कधी बोट लावलं नाही तिला की कधी वरच्या पट्टीत बोललो नाही. तो लेक आहे ती माझी. लक्ष्मी आहे माझ्या घरची. हिचा जन्म झाला आणि पीक पाणी मस्त आलं बघा. अगदी भरभराट झाली माझी. अगं बाई, मी कसा काय वरच्या आवाजात बोलेन तिच्याशी. एक मिनिट. बोललास का तिच्याशी? नाही. पण कशी वाटली? आवडली ना? नाही. मग पसंत आहे ना मुलगी? आई नाही. काय शिरलं का वारं तुझ्या डोक्यात? ताईच्या घरी येऊन काय तमाशा करायचंय का तुला? थोबाड बंद ठेव तुझं. आमची सवी म्हणते मुलगा जरा कमी बोलतो, पण पसंत आहे हो तिला. मी म्हटलं कमी बोलणारा नवरा चांगला काय. अहो सुखी संसाराचं रहस्यच आहे ते. मी पण आमच्या घरी अजिबात बोलत नाही, फक्त ऐकायचं काम करतो. म्हणून तर एवढीवरच्या सुखाचा संसार केलाय. काय मिसेस? काहीतरीच काय हो. खरंय रे बाबा, अगदी खरंय. आता ठीक. आई कामाचं आहे. तिथे नंतर बोल. आई अर्जंट आहे. म्हणते ना. अर्जंट फोन आहे. हॅलो.
त्याच्या साहेबांचा फोन होता. हो. काय माहितीये ना, ऑफिसमध्ये याच्याशिवाय ना पानच हलत नाही कुणाचं. हो, त्याच्या साहेबाला ना अगदी हाच लागतो सगळ्या कामासाठी. जरा म्हणून फुरसत नाही याला. हो. नाही, मी तेच विचारत होते त्याला. आवडली त्याला मुली. मी तसा बुजरा आहे तो, असं पटकन बोलायचं नाही. पण एक सांगते तुम्हाला, मुलीला सुखात ठेवेल तो. बस बस, अहो आणखी काय हवंय आम्हाला? पण पैसा काय हो, आज आहे तर उद्या नाही. पण माणसं चांगली असणं महत्वाची. हो, आमचंही तसंच आहे. पैशाचं काही नाही आम्हाला. फक्त चांगली माणसं मिळणं महत्वाचं. मग आता मला वाटतं आल्यासारखा पंतांना विचारून मुहूर्तच काढून उठूया इथून. आम्हाला चालेल नाही का? नाही, पिंट्याशी बोलायला हवं. अहो मी बोलले ना आता त्याच्याशी. त्याला पसंत आहे. तो म्हणाला का तसं? अहो तो काही घडाघडा बोलतोय का? मुलखाचा बोल. आणि मी आई आहे त्याची. मला कळतो तो. मला कळतं त्याचं मन. होकार आहे त्याचा. तुम्ही पंतांना कळवून टाका. मी फोन लावतो. अहो ते सगळं होत राहील, पण आधी तोंड गोड करूया. आई आत्ताच देऊया ना पेढे? हो दे ना. हा आणते. हा जान्हवी प्लीज बोलते, फोन करतायत. पंतांना फोन करतायत ते. असं कसं बोलता येईल? प्लीज थांबव तुम्ही. घ्या साहेब. दत्ता, अभिनंदन. श्री, दोन्ही बाजूने पसंती आहे. नाही तसं नाहीये. काय बोलतोयस तू? ऐक माझं, मी तुला सविस्तर सगळं नीट सांगतो. आता थांब. म्हणजे चलो बेटा, हे सगळं जे काही घडलं ना ते फक्त तुझ्यामुळे. तुझ्या भावाच्या आयुष्याचं कल्याण केलंस तू. या सगळ्याचं पुण्य तुझ्या लेकरा बाळांना लाभेल बघ. बहीण म्हणून तू तुझं कर्तव्य पार पडलेस. आता पुढे त्यांचा संसार, हे त्यांचं नशीब. आपण मोकळे झालो बघ अगदी. जान्हवी प्लीज. अरे जान्हवी हे काय करतेस तू? प्लीज बोल. प्लीज बोल. श्री, कसं बोलू? तू बघतोयस का, कित्येक दिवसांनी बाबांना आज मी हसताना बघतेय. मुलगी पण किती चांगली आहे रे. किती गोड आहे ती. तिला किती वाईट वाटेल श्री. मुळात सगळे बघ ना, किती खुश आहेत श्री. पिंट्या नाहीये. पिंट्या खुश नाहीये. म्हणजे जान्हवी, मी तुला सगळं सविस्तर नीट सांगतो. ते मुहूर्त वगैरे बघतायत. प्लीज पण म्हणजे माझ्यावर अरे, विश्वास ठेव ना. तू माझ्यावर विश्वास ठेव. प्लीज जान्हवी बोल. तू हे सगळं थांबव पिंट्यासाठी प्लीज.
अरे पण त्यांना विचार. तुला सगळं नंतर सांगतो. आपण बोलूया. हं? तू बोल. कम प्लीज बोल. मी काय म्हणते, ऐका ना, मला थोडं बोलायचं आहे. मला काय वाटतं, बोल ना. बाबा बघा, तुम्हाला पटतंय का ते, पण हा बोल ना बाळा. आपण घाई नको करायला. जरा थांबूया आपण.